नमस्कार. कुक विथ मयुरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण घरातीलच साहित्यात करता येण्यासारखी अगदी सोप्या-सोपी केकची रेसिपी पाहूयात. ही अगदी नो फेल केक रेसिपी आहे, तेव्हा कुणीही ट्राय करू शकतं. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण बटर मिल्क करायचं आहे. तर यासाठी इथे मी एक बोल वापरत आहे. या बोलमध्ये आपल्याला साधारण कोमटसर आपण दूध घालायचं आहे. तर या दुधात बोट बुडवता येईल इतपत हे दूध कोमटसर असावं. आता मी इथे काढून घेते. आता या दुधात आपण अर्धा लिंबाचा रस यात घालायचा आहे आणि दूध आपण ढवळून घेऊयात आणि साधारण एक 5 मिनिटे आपण याला असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता यानंतर इथे मी एक बोल घेतला. यात आपल्याला मऊसूद झालेलं असं हे बटर घालून घ्यायचं आहे. तुम्ही बटरऐवजी तेल देखील वापरू शकता किंवा मग तुपाचा वापर जरी केला तरीही चालेल. तर इथे मी साधारण एक 80 ग्रॅम बटर वापरत आहे. जवळपास हे अर्धा कप होतं. यातच आपल्याला 1 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे. वजनी साधारण एक 200 ग्रॅम होते. तर आता हे दोन्हीही आपल्याला छान अगदी याला फेटून घ्यायचं. तर इथे मी साधारण एक 5 मिनिटे हे बटर आणि साखर आपण छान फेटून घेतली आहे. याचा रंग थोडाफार बदललेला दिसत आहे पहा. तर आता साधारण एक 5 मिनिटानंतर हे दूध तुम्ही पाहू शकताय छान फाटलं आहे. बटर मिल्क या ठिकाणी तयार झालं आहे. तर आता हे बटर मिल्क या तूप आणि साखरेच्या मिश्रणात आपण घालून घ्यायचं आहे. तर आता हे छानरीत्या आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातच आपल्याला 1.5 कप मैदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ जरी वापरलं तरीही चालेल. 1 आणि अर्धा असा 1.5 कप आपल्याला मैदा घालायचा आहे. याचबरोबर इथे मी 1 टीस्पून वेलची पावडर वापरत आहे. तुम्ही व्हॅनिला एसेन्स जरी वापरला तरीही चालेल. यानंतर आता इथे 2 ते 3 टेबलस्पून गरम दुधात आपल्याला 15 केशरच्या काड्या आपण भिजून घेतल्या होत्या. तर हे केशरयुक्त दूध आपल्याला यात घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर यात घालत आहे. याचबरोबर इथे मी अर्धा टीस्पून बेकिंग सोडा यात घालत आहे. आता हे सगळं आपण छानरित्या मिक्स करून घ्यायचं. केशर आणि वेलची घातल्यामुळे हा केक अतिशय सुंदर तयार होतो. घरी ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. या ठिकाणी हे बॅटर तुम्ही पाहू शकताय अगदी हे सुंदररित्या फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं आहे. आता यानंतर इथे मी काही साधारण एक 2 ते 3 टेबलस्पून पिस्ता वापरत आहे आणि एक 15 ते 20 आपल्याला बदाम घ्यायचे आहेत आणि सुंदररित्या आपण छान याला कापून घ्यायचं. साधारण आपण एक 160 डिग्रीवर आपल्याला ओव्हन आधी प्रीहीट करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला बदाम देखील छानरित्या कापून घ्यायचे. आता इथे मी एका केक टिनला आतून तेल अगदी छानरित्या लावून घेतलं. तुम्ही तूप किंवा बटर देखील वापरू शकताय. आणि यावर मी एक पार्चमेंट पेपर लावून घेतला आणि त्यावर पुन्हा आपण बटर किंवा तेल लावायचं. आता या तयार केलेल्या टिनमध्ये आपण हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि टीन आपल्याला 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे. आता यावर आपण हे बारीक केलेले बदाम आणि पिस्ता यावर घालून घ्यायचे, स्प्रिंकल करून घ्यायचे आणि या ठिकाणी आता हा टीन बेक करण्यासाठी तयार आहे. आता या ओव्हनमध्ये आपण हा टीन ठेवून द्यायचा आहे. तर या ठिकाणी जवळपास एक 30 ते 40 मिनिटं झाली आहेत आणि केक तुम्ही पाहू शकताय अगदी जबरदस्त फुगला आहे. आता त्याला आपण बाहेर काढून घ्यायचं आहे. समजा तुमच्याकडे जर का ओव्हन नसेल आणि तुम्हाला हा केक गॅसवर कढईत बेक करायचा असेल तर काय करायचं, तर कढई तुम्ही गॅसवर साधारण एक 5 ते 10 मिनिटे मध्यम ते फुल आचेवर प्रीहीट करून घ्यायची.
त्यानंतर हा केकचा टीन तुम्ही कढईत ठेवून द्यायचा आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून हा केक तुम्ही साधारण एक 45 ते 50 मिनिटे बेक करून घ्यायचा. खूप सुंदर असा हा केक कढईत देखील खूप छान तयार होतो. आणि हा केक आपण काढण्याआधी यात टूथपिक इन्सर्ट करून पाहिली होती. टूथपिक अगदी क्लीन निघाली, याचाच अर्थ हा केक अगदी सुंदररित्या बेक झाला आहे. आता इथे साधारणपणे 1 तासभर झाला आहे आणि केक हा थोडाफार थंड झाला. आता याच्या आधी आपण कडा लूज करून घेऊयात. आता केक आपण कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी जसं की तुम्ही पाहू शकताय, हा केक अतिशय सुंदररित्या बेक झाला आणि महत्त्वाचं म्हणजे हा केक मॉइस्ट आहे, ड्राय अजिबात झालेला नाही आहे. अतिशय सुपर सॉफ्ट आणि चवीलाही तितकाच भारी लागतो. तेव्हा घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. आपल्या कुक विथ मराठी चॅनल जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन देखील दिले आहे, त्यालाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ अपलोड झाला त्याला सगळ्यात आधी बघता येईल. तर पुन्हा आपण भेटूयात अशाच एकदा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.